नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? ईमानदारी की प्रतिमूर्ती. काय आहे तिचं नाव? ईमानदारीची प्रतिमूर्ती. आणि हा धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. आता आपण पाहिले होते की कशाप्रमाणे ते आपल्या वडील यांनी जे लेखकचे जे वडील होता त्यांनी दरवाजे खटखटत होता आणि त्यांना असं वाटले की लेखकला की कोणताही नोकर आलेला आहे चाय घेऊन. त्यांनी ओरडले त्याला आणि जेव्हा ते दरवाजा उघडले तेव्हा त्याने बघितले की त्यांचे समोर वडील उभे आहे. तर अजून काय झाले बघूया. तर हमने कहा ठीक आहे. त्यांनी काय म्हणाले होते की आपण सगळे मिळून काय करायचं आहे, सकाळीचा चाय पियायचा आहे. तर त्यांनी सांगितले बरंच. तर आता बघा, बस जल्दी जल्दी मुंह धो, चाय के लिए टेबल पर जा पाहिजे. तेवढ्यात आम्ही काय केले, जल्दी हात पे सगळं धुडले आणि चायसाठी चायच्या टेबलावर पोहोचले. काय? चायच्या टेबलावर पोहोचले. लगा उन्हें सारी राम कहाणी मालूम है. लेखकला असे वाटले की रात्री जे झालेलं आहे त्यांची सर्व कहाणी त्यांना माहीत झालेली आहे. पण उन्होंने कोई तर्क नहीं किया. परंतु त्याने काहीही तर्क नाही केलं, म्हणजे काहीही बातमी नाही करले की तुम्ही असं कसं केले. हा सगळं त्यांनी काहीही विचारले नाही. न कुछ जाहीर होने दिया और नाही काही पण जाहीर होऊन दिले होता. कुछ देर बाद चाय पीते पीते बोले आणि काही वेळानंतर चाय हा पियत पियत बोलले, अम्मा ने कहा तुमची आईने सांगितले आहे की तुम लोग आ गए. त्याने काय सांगितले, त्याची किंवा तुमची आईने सांगितले की तुम्ही आलेला आहेत. पर तुम कहते हो रात बडी देर से आए. आणि तुम्ही सांगत आहे की रात्री खूपच देरात आम्ही आलो. असं काय? कहा चले गए थे. आणि काय म्हणाले की कुठे गेलेला होता तुम्ही, असं त्यांनी विचारले. जवाब दिया हाँ बाबूजी. तेवढ्यात आम्ही काय जवाब दिले किंवा लेखकने काय जवाब दिले, हो वडील. एक जगह खाने पर चले गए थे. आणि काय म्हणाले, एक जगह म्हणजे एक जागा आम्ही जेवण करायला गेले होते. उन्होंने आगे प्रश्न किया. त्याच वेळी त्यांनी दुसरा प्रश्न केलेले आहे बघा. क्या? लेकिन खाने पर गए तो कैसे. आणि काय सांगितले, तुम्ही जेवणला गेले होते पण कसं गेलेले होते, म्हणजे कसा चालत गेलेले होते की कोणत्याही गाडी घेऊन गेलेले होते. तर असा प्रश्न त्यांनी विचारले बघा. जब मैं आया तो फिएट गाडी गेट पर खडी थी. आणि काय सांगितले, जेव्हा मी घरी आलेला होता तर मी बघितला की गेट समोर फिएट गाडी हा थांबली आहे. तर तुम्ही कसा बरोबर गेलेले आहेत. गए कैसे. आणि पुन्हा त्यांनी विचारलं की तुम्ही कसा बरोबर गेलेले आहेत. कहना पडा हम इम्प्ला सेवर्लेट लेकर गए थे. आणि तेवढ्यात आम्ही म्हटले की आम्ही इम्प्ला सेवर्लेट हे घेऊन गेलेले आहेत किंवा गेले होते. काय सांगितले त्यांना, काय मी परत सांगत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा लेखकचा वडील त्यांना विचारले की तुम्ही काय घेऊन गेलेले होते, कारण की एक गाडी तर गेटवर आहे. तर त्यांनी खरंच सांगितले आणि काय सांगितले, आम्ही इम्प्ला सेवर्लेट हा घेऊन गेलेले होते. बोले ओहो, तो आप लोगों को बड़ी गाडी चलाने का शौक है. आणि तेवढ्यात त्यांचे वडील काय सांगितले, ओहो तुम्हाला मोठ्या गाडी चालवण्याचा शौक आहे. काय सांगितले, तुम्हाला मोठा गाडी चालवण्याचा शौक आहे. तुम्हाला कळत आहेत की नाही. हो. तर चला अजून बघूया. बघा, बाबूजी खुद का इम्पला का प्रयोग न के बराबर करते थे. आणि जे वडील आहेत त्यांचा, लेखकचे जे वडील आहेत त्यांचा इम्पलाचे प्रयोग नाही बरोबर केलेले जात होता. और वो किसी के स्टेट गेस्ट के आने पर ही निकलती थी. आणि जेव्हा कोणताही स्टेट गेस्ट आमच्या घरी येतात काहीही कारणात, तर तरीही हा गाडी बाहेर निघत होती. उनकी बात सुन मैंने अनिल भैया की तरफ देखा. आणि जेव्हा यांनी हा सांगितले तेव्हा मी माझ्या मोठ्या भाऊकडे पाहिले, ज्याचं नाव काय होते, अनिल भैया. तरफ देखा आंखों से इशारा किया. आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यातून त्यांना इशारा केले. काय इशारा केले बघा. मैं समझ गया था की ये इशारा इजाजत का आहे. आणि मी असं मला कळलेले होतं की हा इशारा कोणता होता, की इजाजत म्हणजे आम्ही हा गाडी घेऊ शकतात का, असं इजाजत तुम्ही घेऊन घ्या, असं त्यांचा इजाजत होता. अब हम उसका आए दिन प्रयोग कर सकेंगे. आणि यांच्या मनात असा होता
की आम्ही पण आये दिन म्हणजे आता जे वेळ निघलेले आहे नाही जे येणार, तर याबद्दल आम्ही या गाडीचा प्रयोग करू शकता असं त्यांचं आता येणारा जो वेळ आहे त्यापर्यंत आम्ही या गाडीचा उपयोग करू शकता का असं त्यांचा प्रश्न होता. चाय खत्म कर उन्होंने कहा, सुनील जरा ड्रायव्हर को बुला दीजिए. जेव्हा त्यांची चाय खतम होऊन गेलेली होती त्याच वेळी त्यांनी काय सांगितले, सुनील तू जरा ड्रायव्हर यांना बोलव असं त्यांनी सांगितले. मैं ड्रायव्हर को बुलाला तेवढ्यात मी जे होता म्हणजे सुनील यांनी ड्रायव्हरला बोलवले. उन्होंने पूछा तेवढ्यात त्यांनी त्यांना विचारले, तुम लॉग बुक रखते हो ना? तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले, तुम्ही लॉग बुक ठेवत आहेत की नाही? तुम्हाला माहित आहे का लॉग बुक कोणाला म्हणते? कोणाला माहित आहे? कोणाला माहित आहे का लॉग बुक कोणाला म्हणते? नाही. चला मी तुम्हाला सांगत आहे. लॉग बुक असे असते जसं तुम्ही कोणताही गाडी घेऊन जात आहे तर गाडीचा नंबर किंवा हा सगळ्याचा पत्ता लिहिते की कुठे जाणार आहे, कुठे घेऊन येणार आहे, किती किलोमीटर चाललेलं आहे, कुठे नालेला आहे, हा सगळं ज्या बुकावर आपण लिहितो त्यांना आपण म्हणतात लॉग बुक. उसने हाँ में उत्तर दिया तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले, हो माझ्याकडे आहे. उन्होंने आगे कहा, एंट्री करते हो? तेवढ्यात त्यांनी परत विचारले, एंट्री तुम्ही करत आहेत का? कल कितनी गाडी इन लोगों ने चलाई? काल हे जे गाडी घेऊन चाललेले होते तर किती गाडी चलाई आहे मतलब कितीपर्यंत हे चाललेली आहे. वो बोला 14 किलोमीटर. तेवढ्यात तो काय म्हणाला, 14 किलोमीटर चाललेला आहेत. किती? 14 मीटर किलो चाललेला आहेत. उन्होंने हिदायत दी, उसमें लिख दो. आणि तेवढ्यात तो म्हणाले सांगितले की तुम्ही यांच्याकडे लिहून घ्या. 14 किलोमीटर निजी उपयोग. काय म्हणाले? 14 किलोमीटर निजी उपयोग मतलब स्वतःच प्रयोग केलेले आहे असा. तब भी उनकी बात हमारी समझ में नहीं आई. फिर उन्होंने अम्मा को हे सगळं सांगितले होते किंवा करत होता तेवढ्यात आमचा काहीही समजणार नाही होता. तेवढ्यात त्यांनी काय केले, आमची आई बुलाने के लिए क्या आमची जी आई आहे त्यांना बोलायला सांगितले. अम्मा जी के आने पर बोले. तेवढ्यात जशी आमची आई आली तेवढ्यात ते म्हणाले, सहाय साहब से कहना 60 पैसे प्रति किलोमीटर के हिसाब से पैसे जमा करवाते. आणि काय सांगितले, सहाय साहब जे आहे त्यांना सांगू द्या की 60 पैसे किलोमीटर किती 60 पैसे प्रति किलोमीटर के हिसाब से पैसे जमा करवाते. म्हणजे जे उपयोग यांनी पेट्रोलचा उपयोग केलेला आहे त्यांचे पेट्रोलचा पैसा हे जमा करून जात आहे असं त्यांनी सांगितले. आणि त्याचा खर्च कसा करा, निजी. कळलं की नाही? हो. इतना जो उनका कहना था कि हम और अनिल भैया वहां रुक ही नहीं सके. हा ऐकल्यावर आमचा जे गोंधळ झालेला होता आणि आम्ही तिथे अजून नाही राहू शकत होते. तसंच आम्ही उठलो. जो रुलाई छुटी तो वो कमरे में भागकर पहुंचने के बाद भी काफी देर तक बंद नहीं हुई. आणि जे रुलाई म्हणजे जे आम्ही ओरडू लागले किंवा रडू लागला आणि ते रडण्याचा वेळ इतका झाला होता ते की कमरेपर्यंत पोहोचल्याबद्दल बी आम्ही रडत होता. दोनों ही जन देर तक फुट फुट कर रोते रहे आणि आम्ही दोघंही जोरात जोरात आणि फुटून फुटून रडत होते. आपसे ये बात शान के तहत नहीं कर रहा पर इसलिए की ये बातें अब हमारे लिए आदर्श बन गई है. असं नाही आहे की आमच्या हे शानच्या विरुद्ध केलेले आहे, परंतु हा बात असा महत्वपूर्ण आहे की हा सगळं आमचे आदर्श बनून जात आहे. सक्रिय राजनीति में आने पर सरकारी पद पाने के लिए बाद क्या उसका दुरुपयोग करने की हिम्मत मुझसे हो सकती है. त्याचप्रमाणे त्या सांगितले की सक्रिय राजनीती याबद्दल आम्ही जे इथे आलेला आहे किंवा सरकारी पद पासून मला भेटलेले यांचा दुरुपयोग आम्ही करू शकतो का, ही माझी हिम्मत आहे का असं त्यांनी सांगितले. आप ही सोचो मेरे बच्चे कहते हैं कि पापा आप हमें सायकल से भेजते. तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले की माझे जे मुलं आहे ते मला सांगते की वडील किंवा बाबा तुम्ही आम्हाला सायकल सोबत ही स्कूलला किंवा शाळेला भेजत आहे. पाणी बरसने पर रिक्शे से स्कूल जाते आणि जेव्हा पाऊस पडते त्याबद्दल आम्ही रिक्षा बरोबर ही स्कूल जाते. पर कितने ही दूसरे लोगों के लड़के सरकारी गाड़ी से आते. परंतु माझे इतके मित्र आहे जे लोकांचे वडील किंवा बाबा सरकारी यामध्ये कार्य करते परंतु त्या सरकारी गाडीतून स्कूल किंवा शाळा येते. वे छोटे उन्हें कलेजा चिरकर नहीं बता सकता. आणि ते खूपच लहान आहेत. ते आता आपल्याला करेजा म्हणजे आपलं जे दिल आहे हृदय आहे त्याला चिडून आपण नाही दाखवणार आहे.
तरी यांना असे सांगितले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. आता बघा, समझाने की कोशिश करता हूँ, त्यांना आम्ही कळवतात, पण कळतं का? जानता हूँ मेरा ये समझना कितना कठिन है. मला माहित आहे की हा सगळं त्यांना समजून किती कठीण आहे. फिर भी समय होने पर कभी-कभी अपनी गाड़ी से छोड़ देता. परंतु जेव्हा मला वेळ निघते, तेव्हा मी त्यांना सोडून येते आपल्या गाडीचा. अपना सरकारी ओहदा छोड़कर आया हूँ. माझा जे सरकारी ओहदा आहे, ते सोडून मी इथे आलेला आहे. और आपके साथ ये सब फिर जिक्र करना तनिक राजा और नया महसूस करना चाहता हूँ. आणि माझा जे हे सगळं बातमी आहे, मी तुमच्यासोबत बोलून खूपच ताजा होणार आहे आणि खूप तर नवीन महसूस करणार बद्दल ही मी सगळं सांगत आहे, असं त्यांनी म्हणाले. कोशिश करता हूँ कि नींव का पुनः सोजोना और सफरना कि मेरे लिए का महल आज के इसी तूफानी झंझावत में खड़ा रह सके. आणि पुन्हा मी असा विचार करत आहे, पुन्हा मी असं कोशिश करत आहे की थोड्या वेळानं किंवा हा जी नीव आहे त्यांचं पुन्हा सजवणं किंवा संवारण त्यांना पुन्हा बनवणार हा माझा महल आज आहे. ते तुफानी झंझावात मी इथे उभा आहे. तर याबद्दल मला थोडासा तुमचा मदत घेण्यासाठी आहे, कारण की मी पण असे झालेले आहेत, असं त्यांनी सांगितले. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं? छान. तर इथे बघा, याद आते हैं की वो बचपन के वे हसीन दिन. मला आजही पर्यंत याद आते जेव्हा आम्ही मुले होते, ते हसीन दिन म्हणजे ते चांगला दिवस होता. वे पल, ते पल जो मैंने बाबूजी के साथ बिताए, जे आम्ही आपल्या वडील सोबत हा सगळं पुन्हा साथ होते. वे अपना व्यक्तिगत काम मुझे सौंप देते. ते आपले जे व्यक्तिगत काम होते ते मला सोपून देते. और मैं कैसे गर्व से अनुभव करता आणि मला खूपच घमंड येते आणि मी ते अनुभव करत होता. एक होड थी जब हम भाइयों में लगी रहती थी. एक होड होती, परंतु होड म्हणजे असा आपण बोलू शकतो जसं पार्टिसिपेट होते. जसं मी किती काम करते, तू किती काम करते असा याप्रमाणे. एक होड थी जो हम भाइयों में लगी रहती, किसे कितना काम दिया जाता है. आणि हा एक होता की कोणाला किती काम देत आहे और कोण कितने सफाई से करता आणि कोणी कितक्या सफाईबद्दल करणार आहे. हाँ, एक दिन बोले, सुनील मेरी अलमारी काफी बेतरतीब हो रही है, तुम उसे ठीक कर दो. एकदा मला माझे वडील सांगितले होते किंवा बाबा सांगितले होते की माझे जे अलमारी आहे ते खूपच बेतरीब म्हणजे इथे होते, त्यांचे सामान इथे इथे दिलेले आहे, तर तुम्ही त्यांना ठीक करून द्या. माझं कमरं ठीक करून द्या, माझी खोडी जी आहे ते ठीक करून द्या, असं त्यांनी सांगितले. मैंने स्कूल से लौटकर वह सब कर डाला. मी जेव्हा शाळेतून घरी आले तेव्हा हा सगळं करले. दूसरे दिन मैं स्कूल जाने के लिए तैयार हो रहा था कि बाबूजी ने मुझे बुलाया आणि दुसऱ्याच दिवशी मी शाळा जायला तयार होत होते, तेव्हाही मला बाबूजी म्हणजे बाबाने बोलावले. पूछा, तुमने सब कुछ बहुत ठीक कर दिया आणि मला सांगितले की तिने तुम्ही हा सगळं खूपच व्यवस्थित प्रमाणे ठेवलेले आहे. मैं बहुत खुश हूँ, पर मेरे कुर्ते कहाँ हैं? आणि मी खूपच आनंदी आहे, परंतु माझे जे कुर्ते आहे, जे मी इथे ठेवलेले होते, तुम्ही कुठे ठेवले आहे? असं त्यांनी विचारले. मैं बोला, वे कुर्ते भला कोई यहाँ से फट रहा था, कोई वहाँ से, वे सब मैंने अम्मा को दे दिए. आणि तेवढ्यात तो काय म्हणाला की हा सगळंच कुर्ते आहे, वो भले कुर्ते म्हणजे कुठून इतर फटलेला आहे, कुठून इतर फटलेला आहे, हे ते पाळण्यासाठी नाही होते. हे सगळं कुर्ते मी काय केले, हा सगळं कुर्ते मी अम्मांना दिले. कोणाला? आईला दिले. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो की आपल्याला कधीही घमंड नाही करायचा. तुमचे वडील किंवा आई कोणत्याही सरकारी या पदावर आहे किंवा सरकारी पदावर पण नाही आहे. तुम्ही मोठ्या स्थानावर बसलेले आहे, तर आपल्याला कोणताही घमंड नाही करायचा. कारण की जे हा घमंड आहे ना, फक्त थोड्या वेळासाठीही राहते. कारण की थोड्या वेळासाठी तुम्ही ज्या लोकांना घमंड दाखवत आहे, त्या लोकांचं कडं पण आहे. पण असं नाही करूया की तुमचं जे घमंड आहे ते वाढलेलं जात आहे आणि त्याबद्दल तुमचे लोक जे आहे ते तुमच्यातून खूपच दूर चाललेलं आहे. याबद्दल कधीही कोणाही बरोबर घमंड नाही करूया, कारण की हा सगळं फक्त थोड्याच वेळात राहतं आणि त्याबद्दल तुम्हाला तुमचा व्यक्तिगत किंवा मनुष्यत्व किंवा माणूस लोकही तुमच्या समोर राहणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.